Hello student, how are you? Very good. I hope you will be fine. Today we learn standard 5th mathematics, multiplication and divisions. Previous periods means previous video we learn the multiplication, but today we learn about the divisions. Student, our first questions is 1284 divided by 32. You know 1284 divided by 32. It is called dividend. It is divisor. Okay. Now we will solve the question using long division method. So we need to write the questions in the typical sign. Okay. To solve the questions, we must know the table of 32. Okay. 32. The table of 32. So we can prepare the 32, the table of 32 to do these divisions. Okay. 32 1 0 0. Next 32 1 32. 32 2 64. 32 3 96. 32 4 128. 32 5 160. 32 6 192. 32 7 224. 32 8 256. 32 9 288 and 32 10 320. Listen again. We prepare the table of 32 to solve this example. Okay. So we prepare here table. Now start our divisions. Compare the first number inside with the divisor. So first number is 1. Okay. And divisor 32. So we look here. 32 is bigger than 1. So it's a difficult. Then we use here the first 32 0 0. Now subtraction. 1 minus 0 1. Now we will copy the next number 2. Okay. Now again we saw
we compare 32 and 12. 32 and 12. Again, 32 is bigger than 12. So we use again the first 32, 0, 0. Now subtraction 2 minus 0, 2, 1, none, 1. Now we will again copy the next number. It is 8. Okay? Sorry. Here 8. Copy the number. Now it is 128. Now 32 and 128 we saw and we understand the 128 is bigger than 32. So search the 128 in the table number of 32 and it is fine. Look, 32 for the 128. 128. Now 0 minus 0, 0. Oh, sorry. 8 minus 8, 0. 2 minus 2, 0. 1 minus 1, 0. Now copy the next number 4. Copy the next number here. It is 4. Okay. Now again compare the 32 and 4. So 4 is smaller than 32. So we use here the 0. 32, 0, 0. Now 4 minus 0, 4. It is reminders. It is dividend. It is divisor. And it is quotient. Okay? Do you understand? Very good. It is the first example. इयत्ता 5वीच्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागामध्ये गुणाकार शिकलो होतो. आज आपण भागाकार शिकणार आहोत. भागाकाराची कृती करण्यापूर्वी आपल्याला जे उदाहरण दिलेलं असतं त्या उदाहरणाचा जो डिवायझर आहे, भाजक आहे, त्या भाजकाचा आपल्याला पाढा तयार करून घ्यायचा असतो आणि त्यानंतर आपण भागाकाराची कृती करायला सुरुवात करायची असते. उदाहरणार्थ बघा, 56,741 भागिले 26. म्हणजे आपल्याला कोणाचा पाढा तयार करावा लागेल तर 26चा. बरोबर. मग आपण 26चा पाढा तयार करतोय. 26 0 0. 26 गुणिले 1 26. 26 गुणिले 2 52. 26 गुणिले 3 78. 26 गुणिले 4 26 गुणिले 4 104. 26 गुणिले 5 130. 26 गुणिले 6 156. 26 गुणिले 7 182. 26 गुणिले 8 208. 26 गुणिले 9 234 आणि 26 गुणिले 10 260. ओके. आता आपल्याला पाढा तयार केल्याच्या नंतर आपण भाजक आणि भाज्यामधला पहिला अंक यांची तुलना करायची. म्हणजे 5 हे 26 पेक्षा लहान आहे म्हणून शून्याचा भाग 26 0 0. आता 5 उतरून घेतले कारण 5 मधून 0 गेला
आता आपल्याला पुढची संख्या खाली उतरवून घ्यायची असते. मग पुढची संख्या कोणती आहे? 6. 6 लगेच उतरवून घेतले. आता इथे किती झाले? 56. आपल्याला 56 आणि 26 ची तुलना केल्यावर असं लक्षात येईल की 56 मोठे आहे, म्हणजे भाग घालवू शकतो. 26 दुने 52 आणि 26 त्रिक 78. मग 26 दुने 52 चा भाग आपण लावू शकतो. बरोबर? 26 दुने 52. ओके. आता 6 मधून 2 गेले, 4 उरले. 5 मधून 5 गेले, 0. आता बाळांनो आपल्याला पुढचा नंबर खाली उतरवून घ्यावा लागतो. तो आहे 7. आपल्याजवळ किती झाले आता? 47. परत आपण यांची कंपॅरिझन केली, तुलना केली, तर काय होतं? 26 ला 47 मोठे दिसतात. म्हणून मग आता परत एकदा आपल्याला काय करावं लागेल? 26 एके 26. बघा, 26 दुने 52. 47 पेक्षा 52 मोठे होत होते, म्हणून आपल्याला 1 चा भाग लावावा लागतो. मग 7 मधून 6 गेले, 1 उरला. 4 मधून 2 गेले, 2 उरले. आता आपल्याला पुढची संख्या खाली उतरवून घ्यायला लागेल. ती आहे 4. बरोबर? 4 उतरवून घेतले आपण. आता किती आले आपल्याकडे? 214. आता आपल्या इकडे टेबल मध्ये 214 कुठे आहेत? 208 आहेत की नाही? 234 मोठा होईल. 214 पेक्षा 234 मोठे होतील, म्हणून आपण 208 चा विचार करतो. 26 8 208. ओके. आता यांची वजाबाकी. इथे 4 मधून 8 जाणार नाहीत. मनातल्या मनात हातचा घ्या पुढून. 14. 14 मधून 8 गेले, 6 उरले. इथे 0 उरला. 0 मधून 0 गेला, 0. 2 मधून 2 गेले, 0. आता पुढचा अंक कोणता आहे तो उतरवून घ्या. कोणता आहे तो? 1 आहे. आता किती झाले? 61. आता 26 त्रिक 78 येतात. 61 लहान आहेत 78 पेक्षा, म्हणून 26 दुने 52. आता बघूया किती उरतात. 11 मधून 2 गेले, 9. आणि 5 मधून 5 गेले, 0. म्हणजे हा झाला भागाकार, हा भाज्य, हा भाजक, आणि ही बाकी. समजलं का विद्यार्थी मित्रांनो? पाढा तयार करून घ्यायचा आणि नंतरच भागाकाराला सुरुवात करायची. ओके. छान. Now they are given their words problem. Look here. How many hours will it take to travel 336 kilometer at a speed of 48 kilometer per hours? Okay. How many hours will it take to travel 336 kilometer at a speed of 48 kilometer per hours? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गणित दिलेलं आहे. 336 किलोमीटर अंतर कापण्यासाठी ताशी 48 किमी वेगाने गेल्यास किती तास लागतील? इट्स मीन 336 divided by 48. Now make the table, prepare the table. 48 0 0. Okay. Now 48 ones are
48 ones are 48. Okay. Now 48 twos are 48 twos are 96. Now 48 threes are 48 threes are 144. Now 48 fours are 48 fours are how many? 192. Now 48 fives are 48 fives are 240. Now 48 sixes are 48 sixes are 288. Now 48 sevens are 48 sevens are 336. Now 48 eights are 384. 48 nines are 432, and 48 tens are 480. Okay, so look here, every time do not use the 0 for the first, second place. Means do not use the 0 again and again, straightly. Now 38 sevens are 336. Okay, 0 0 0. Now reminders is 0. So now 7 hours will take to travel 336 kilometers at a speed of 48 kilometers per hour. How many hours? 7. 7 hours will take to travel 336 kilometers at a speed of 48 kilometers hours. Okay. Now, next, which number on wings multiplied by 56 gives a product of 9688? So, prepare the table of 56. Now 56 0 0. Actually it's not required here. 56 into 1 is 56. 56 into 2 is equal to 1 1 2. Now 56 into 3 is equal to 168. 168. 56 fours are 224. Now 56 into 5. 56 into 5, 280. 56 into 6 is equal to 336. 56 into 7 into 7, 392. Now 56 8
448. 56 into 9, 504. 56 into 10 is equal to, okay, start. 9688 divided by 56. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक गणित दिलेलं आहे त्यांनी, शाब्दिक उदाहरण. कोणत्या संख्येला 56 ने गुणले तर उत्तर 9688 येईल. म्हणजेच 9688 ला जर 56 ने भागले तर येणार उत्तर म्हणजे दुसरी ती संख्या मिळणार आहे. म्हणून आपल्याला 56 चा अगोदर पाडा तयार करावा लागेल. खरं तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की इट्स नॉट रिक्वायर्ड, डू नॉट यूज झिरो अगेन अँड अगेन. स्ट्रेटली सॉल्व बाय रेग्युलर मेथड. नेहमीच्या पद्धतीने आपण शून्याचा प्रथम भाग न लावत, शून्याचा भाग लावत बसायचं नाही. लगेच लक्षात येतं आपल्याला पहिली संख्या लहान आहे, शून्याचा भाग लागणार आहे, मग दोन संख्यांचा विचार करायचा. दोन संख्या मिळून 96 झाले, मग 56 पेक्षा 96 मोठे आहे, म्हणून मग सुरुवात होते. 56 वजा 56 04. बघा 6 मधून 6 गेले 0, 9 मधून 5 गेले 4. वरची संख्या उतरवून घ्या बाळांनो. मग आता पुढची संख्या कोणती आहे उतरवायला आपल्याला? कोणती आली? 8. आपले किती झाले तिथे? 408 झाले. 408. आता 408 म्हणजे जर आपण 8 चा भाग घेतला तर 448 होते. 7 चा भाग घेतला तर 392 आपल्याला मिळतील. ते 408 पेक्षा लहान आहे, म्हणून मग 56 7 जा, 56 7 जा, 56 7 किती? 392. हाऊ मेनी? 392. ओके 392. 8 मधून 2 गेले, 6 उरले. 10 मधून 9 गेले, 1 उरला. 3 मधून 3 गेले, 0. आता लगेच पुढची संख्या आपल्याला उतरवून घ्यावी लागेल. We use the next number. It is 8. Now 168. Look. 168. कुठे आहे? 3. 56 3. 56 3 जा, 168. 0 0 0. Okay. Now the first number is 56 and second number is 173. Okay, do you understand? म्हणजे पहिली संख्या 56 असेल तर दुसरी कोणती आहे? 173. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 15वा उदाहरण संग्रह सोडवायचा आहे.